चुलीवरचं खाण्याची एक मज्जाच वेगळी असते, हो ना? तर चला, हा आनंद तर ना आम्ही सध्या रोजच घेत आहेत. कारण थंडी भरपूर पडली. मग काय त्याच्यामुळं आम्हाला शेकायला पण मिळतं. असा अधिक वेगळा शेक करता नाही येत आणि खूपच छान मस्त असं स्वयंपाक पण होतो आपला त्याच्यावरती. तर बघा, मार्गशीर्ष महिना संपून झालेत आता 4-5 दिवस आणि आज रविवार आहे. हा व्हिडिओ रविवारचा आहे. तर चला आज आपल्याकडे आले चिकन फ्राय. तर आपण करूया मस्त असं चुलीवरचं चिकन फ्राय चमचमीत आणि ते पण ना आपल्याला करायचं आहे मटक्यामध्ये. मातीचा मटका आहे, त्या मटक्यामध्ये आपल्याला चिकन फ्राय करायचे आणि मस्त असा स्वाद घ्यायचा चुलीवरच्या जेवणाचा. चिकन फ्राय एक वेळ समजा गॅसवर का असेना, पण ना भाकरी मात्र चुलीवरची आणि ती छान अशी फुगलेली, तिला सुंदर असा कडक पापुद्रा आलेला आणि तो पापुडा कडक झालेला. अरे बापरे! खाण्याची एक मजाच वेगळी, चवच वेगळी असते. तर चला आपण पण करूया मस्त असं चिकन फ्राय. तर बघा आम्ही ना आता हे कांदे, टोमॅटो, लसूण, आलं सर्व काही खोबरं घेतलं आहे आणि आता ते मी मस्त असं ना कढईमध्ये भाजून घेते. कारण हे आपल्याला वाटण वाटायचं आहे. तर चला छान असं कोथिंबीर सर्व काही घेतलं आहे आणि आता हे आपण ना थोडासा खडा मसाला सर्व भाजून घेतलं आहे आणि ते आपण कढईमध्ये भाजलं आहे आणि आता ते वाटून घेणार आहोत. पण आज काय मी पाट्या वाटणार नाही, मी मिक्सरलाच वाटणार. तर चला चिकन आणलं आहे आपलं 1 किलो आणि ते छान असं पाण्याने धुवून घेते मी. कारण ते कसं कापलेलं असतं, कसं नाही त्यामुळं धुणं गरजेचं असतं. तर बघा मी आता हे 2 पाण्याने धुतलं आहे आणि आता आपल्याला करायचे चिकन फ्राय. तर मी तोपर्यंत कढईमध्ये फोडणीसाठी कांदा पण परतून घेतला आहे. कांदा परतल्याच्या नंतर आपल्याला चिकनला मीठ, हळद आणि जे काही आपल्याला मसाले टाकायचे ते सर्व काही मी टाकून तिथं मिक्स करून घेणार आहोत. मस्त असं सर्व काही एकत्र हलवून. तर आपण वाटणसुद्धा वाटून आणलं आहे आणि जे काही आपल्याला लागते ना हळद, लाल तिखट, मसाला, पुढं चिकन मसाला सर्व काही मी आता घेतलेलं आहे आणि ते सर्व खालीच मी एकत्र करणार आहे. कारण कसं आहे ना मटक्यामध्ये लगेच करपतं आणि तो मातीचा मटका आहे. आपल्याला काही भांड्यामध्ये शिजवायचं नाही आणि याला जाळ पण अगदी नेटकाच लागतो. जास्ती जाळ पण नाही चालत. कारण या भांड्यांना एक तर तडकतात तरी जास्ती जाळ असल्यावर त्यामुळं प्रमाणात जाळ असेल त्याच्यावरती छान असं झाकण ठेवलं ना एकदम मस्त. पण खाण्याची टेस्ट मात्र अफलातून असते बरं. तर लोक ना हॉटेलमध्ये जिथं चुलीवरचं जेवण असतं तिथं खायला जातात किंवा घरी असं गावाकडं तर बहुतेक ठिकाणी आता नाही राहिलेले कुठे सगळीकडे गॅसच झालेत. पण ना मी आवर्जून चुलीवरती स्वयंपाक करते. मला आवडतं. मलाच नाही, माझ्या घरच्यांना सगळ्यांना आवडतं. एक वेळेला ना भाजी गॅसवरती केली तरी चालेल, पण भाकरी मात्र चुलीच्याच. कारण चपातीचं अन्न जास्ती सहन होत नाही. त्यामुळं बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी असंच चालतं. तर बघा मस्त असं आपण ना चिकन एकत्र करून घेतलं आहे. सगळं वाटण-बिटण घालून त्याच्यामध्ये आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकणार, कोथिंबीर, हिंग सर्व काही मी टाकून घेते आणि त्यात मस्त असं ते टाकून मी परतणार आहे. खूप छान होतं. खरंच कधीतरी घरी पण करून पहा. जरी तुमच्याकडे चूल नसली ना, तरी मातीचा मटका आणायचा. अनेक प्रकारची भांडी आहेत आता मातीची. अगदी ते तांबूस कलरची, काळ्या कलरची. तर माझ्याकडे ना दूध तापवायला सुद्धा अगदी असंच मटका आहे आणि त्यात मात्र मी काहीच करत नाही. तो अगदी दुधासाठी सेपरेट ठेवलेला आहे आणि दही लावायला सुद्धा माझ्याकडे मटका आहे. मी खरंच खूप जुनं जीवन जगण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या घरच्यांनासुद्धा अगदी छान असं खायला घालण्याचा प्रयत्न करत असते आणि योगायोगाने सूनबाई पण अशीच आहे. कारण तिलासुद्धा चुलीवरचं करायला, खायला आणि सगळ्यांना असं स्वतःच्या हातानं करून घालायला खूप आवडतं. पण कसं आहे ना, चुलीवरचं स्वयंपाक असेल ना, तर मी तिला जास्ती करून पुढं येऊ देत नाही. कारण लहान मुलं आहेत, ती मुलं पुढं-पुढं येतात. त्यामुळं
स्वतः मी थांबते, कारण उद्या जर त्यांना भाजलं, काय झालं, तर ते आपल्यालाच त्रास होणार आहे. त्या मुलांना जर त्यांचं काय झालं तर, म्हणजे थोडंसं भाजलं-बिजलं तर. तर त्यापेक्षा ना मी स्वतः चुलीपुढं थांबते आणि ती मला सर्व काही आणून देत असते. तर बघा, आज ना आपल्याकडं पाहुणे आलेत. काल आपल्या शिवचा बड्डे झाला आहे आणि आता मुली आहेत माझ्या दोन्ही पण आणि माझे दीर पण आले नेमके त्या टायमातच. तर योगायोगाने चला, ज्याचा शोर असतो त्याला खायला मिळतं, असंच काहीसं. तर मग आता मस्त असं आपण ना मटक्यामध्ये चिकन केलेलं आहे आणि आता मी थोडंसं जाळ लावणार आहे, जास्ती जाळ नाही लावणार. आणि जितकं ते सावकाश शिजन ना तितकं छान होतं, खूप मस्त. आणि ना याला अगदी असंच ठेवलं ना खाली लागतं ते, मग करपट वास येतो. आता मी हे वाटणाचं पाणी आहे ना, हे मी त्यात टाकणार आहे आणि खूपच छान लागतं बरं. आणि आता त्याच्यावरती शिजणार. आता एवढ्याच पाण्यावरती थोडंसं धुवून-बिवून टाकलं ना, की एवढ्यावरतीच ते मस्त असं चिकन शिजणार आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एकदम बारीक जाळ ठेवायचा. अगदीच अर्ध्या तासामध्ये ते शिजल. थोडासा जाळ कमी ठेवला तरी, कारण आपल्या भांड्यांना भरपूर जाळ लावतो, काही होत नाही. पण कसं असतं ना, ज्याची चव चांगली असते त्याला जपायला पण लागतं तेवढंच. तर त्याच पद्धतीने आहे. तर मी आता मस्त जाळ लावून ठेवला आहे आणि आता अर्ध्या तासानंतर आपण ते उघडून बघणार. मी थोडा-थोडा जाळ घालते आणि चला आता अर्धा तास होते आलेलं आहे. तर बघा. मस्त असं आपलं चिकन सुंदर प्रकारे शिजलंय आणि वास तर इतका घमघमाट येतोय ना, अरे बापरे! खूपच छान, खूप मस्त. आणि आता मी ते शिजलंय का पाहते. कारण कसं आहे ना, मिठाने सुद्धा पाणी सुटलेलं आहे बघा त्याला. आणि एवढं तर पाहिजेच ना आपल्याला. भाकरी आहे, चपातीबरोबर रस्सा थोडा लागतो, पण बाजरीची भाकरी असेल ना किंवा ज्वारीची तर त्याला थोडासा जास्ती लागतो म्हणून. आणि परत आपल्याकडं भात पण आहे त्याच्यामुळं थोडंसं जास्ती. तर चला आता तिथंच भाकरी करणार आहे आणि आत्ताच पीठ दळून आणलं आहे बाजरीचं गिरणीमधून आणि मस्त अशा गरम-गरम भाकरी करते. आणि इथंच मी थोडीशी जागा ठेवली आहे सारवण्यासाठी. कारण ह्या सारवणाच्या गाईच्या शेणाने सारवलं आहे. या सारवणाच्या जागेवरती ना थंडी वाजत नाही, पायाला मुंग्या येत नाही. खूप मस्त असं रिलॅक्स वाटतं. आणि बघा गरम-गरम भाकरी तयार झाली आणि इकडे लगेच जेवणाची सुरुवात पण झाली. कसं वाटतं ना खायला? तुम्हाला पण आवडतं का हो असं गावाकडचं खायला? तर कधीतरी ना असं गॅसवर असेल ना तरी मटक्याच्या भांड्यात करण्याचा प्रयत्न करा आणि अशा जेवणाचा आस्वाद घ्यायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. थोडी सासू-सुनेच्या या चॅनलला भरभरून साथ द्या.